नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात की महाराष्ट्रात OMRनुसार जास्तीत जास्त स्टुडंट कोणत्या स्कोअरवरती आहेत हे आज मी आपल्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगणार आहे। ते व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये किती मार्कांवरती जास्त विद्यार्थी आहेत। अगदी तुम्हाला स्क्रीनवरती मी पूर्णपणे काढून दाखवते। प्रत्येक मार्क काढल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की किती मार्कापर्यंत किती विद्यार्थी जास्त आहेत। तर प्रथम आम्ही इथं डाटा घेतलेला आहे 600+ मार्कांचा। तर 600+ वाले मार्क असणारे विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रामध्ये फार कमी पाहायला मिळत आहेत। म्हणजे तुम्ही फक्त 2% म्हणाल तर 2% एवढेच आपल्याला महाराष्ट्रामध्ये 600+ मार्कवाले विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि त्यानंतरचा जो आम्ही डाटा काढलेला आहे तो आम्ही डाटा काढलेला आहे 500+ मार्कवाल्या विद्यार्थ्यांचा। तर 500+ वाले मार्क बऱ्यापैकी विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहेत। तर कारण खूप साऱ्या स्टुडंटचे कॉल मेसेजेस आलेले आहेत ह्या 2 दिवसापासून। जी OMR आपली आन्सर की रिलीज झालेली आहे त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे जे मार्क आम्ही पाहत आलेलो आहेत तर प्रत्येक कॅटेगरीनुसार तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला विद्यार्थी OBC कॅटेगरी, VJ आणि NTD या कॅटेगरीमधले विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर या कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 500+ वाले विद्यार्थी बऱ्यापैकी आहेत। त्यामुळे इथला सुद्धा आपल्याला जो आपल्याला रेशो पाहायला मिळतो तो 4% आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। आणि त्यामध्ये सुद्धा अगदी ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत ते 500+ वाले पण तिथे विद्यार्थी आपल्याला जास्त पाहायला मिळत आहेत। आणि त्यानंतर जो आम्ही डाटा काढलेला आहे तो 400+ मार्कवाल्या विद्यार्थ्यांचा आपल्याला इथं जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये हब पाहायला मिळत आहे विद्यार्थ्यांचा। तर ह्या ठिकाणी 400+ वाल्या मार्कवाले विद्यार्थी आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला इथे महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहेत। तर इथे जवळजवळ 10% म्हणायला हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण 400 ते 450 ह्या रेंजमध्ये मॅक्झिमम विद्यार्थी आहेत। त्याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीमधले विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। खूप सारे विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज आहेत, त्याच्यामध्ये आम्ही हा डाटा काढून पूर्ण प्रेडिक्ट केलेला आहे। तर खूप सारे जे आपले फ्रेंड्स आहेत काउन्सिलर त्यांनासुद्धा डिस्कस केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की 400+, 400 ते 450 या मार्कांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये मॅक्झिमम विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर जे काही विद्यार्थी अगदी 450 ते 500 ह्यामध्ये येत असतील त्या विद्यार्थ्यांना ह्यावर्षी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज नक्कीच मिळणार आहे। तर 450 ते 500 ह्या मार्कमध्ये असतील तर त्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटचं सीट मिळणार आहे। का मिळणार आहे तेही तुम्हाला अगदी मी सांगणार आहे। कारण तुम्ही जो कालचा जो डाटा पाहिला असेल अगदी न्यूज पण आलेली आहे तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेलं आहे की जवळजवळ भारतभर देशामध्ये सुद्धा आपल्याला इथे कॉलेजची संख्या जास्त पाहायला मिळत आहे। तर 2400 एवढे हे भारतामध्ये नवीन MBBSच्या सीट्स वाढत आहेत। 2400 नवीन MBBSच्या सीट्स वाढत आहेत आणि त्यामध्ये 25 नवीन कॉलेजेस अख्ख्या भारतभर देशामध्ये येणार आहेत। तर त्यामुळे आपल्याला इथे कट ऑफ नक्कीच इथं कमी पाहायला मिळणार आहे। तर 25 नवीन कॉलेजेस आले तर त्यामध्ये आपल्याला सीटची संख्या मिळेल भारतामध्ये तर 2400 एवढ्या सीटची संख्या आहे। आणि जी महाराष्ट्रामधला जर आपला विचार केला तर जवळजवळ 4 ते 5 नवीन कॉलेजेस येत आहेत। त्यामध्ये सुद्धा 400 ते 500 एवढ्या ह्या सीट्स MBBSच्या फक्त वाढत आहेत। त्यामुळे आपल्याला इथं कट ऑफ नक्कीच आपल्याला कमी पाहायला मिळणार आहे यावर्षी। तर जे विद्यार्थी अगदी 450+ ते 500 ह्या रेंजमध्ये आहे तर त्या विद्यार्थ्यांना MBBSचं सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। अगदी 500 यामध्ये रेंज असतील त्या विद्यार्थ्यांना सुद्धा अगदी जे प्रत्येक कॅटेगरीमधले आणि जे कॅटेगरीमधले आहेत त्यांना 450 मार्क येत असेल ते सुद्धा अगदी सगळे विद्यार्थी सेफ झोनमध्ये आहेत। त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये यावर्षी गव्हर्नमेंट सीट्स मिळणार आहे। का मिळणार आहे तेही तुम्हाला अगदी सांगते, कारण आपण न्यूजमध्ये पाहिलेलं आहे की आपल्याला इथे जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिक या ठिकाणचं आहे त्या ठिकाणी सुद्धा 50 सीट्स येत आहेत। तर नवीन त्यामध्ये जे आधी सीट्स होत्या त्यामध्ये 50 सीट्स ॲड होत आहेत। आणि जे डीम्ड कॉलेज आहे DY पाटील कोल्हापूरचं त्या ठिकाणी सुद्धा 50 सीट्स वाढत आहेत। आणि त्यानंतर MGM या ठिकाणी सुद्धा नवी मुंबई नेरूळचं जे आहे त्या ठिकाणी सुद्धा 50 सीट्स आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत वाढीव। त्यामुळे इथे कट ऑफवरती नक्कीच परिणाम होणार आहे। आणि महाराष्ट्रामध्ये 2 नवीन आत्ता कॉलेजेस आलेले आहेत, म्हणजे आणि जे एक आहे BPS हे कॉलेज मेडिकल नवीन कॉलेज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 150 सीट्सने हे कॉलेज आत्ता आलेलं आहे। आणि दुसरं जे कॉलेज आपण इथे सांगणार आहोत ते माऊली मेडिकल कॉलेज बुलढाणा हे 100 सीट्सनी
आत्ता नवीन आलेलं आहे. तर जवळजवळ 400 सीट्स प्रेझेंट आता सध्या वाढलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीन ह्या सीट्समध्ये नक्कीच वाढ होणार आहे. तर येणाऱ्या काळामध्ये अगदी सीट्स नवीन वाढल्या किंवा नवीन कॉलेज आले तर मी ह्या व्हिडिओवरती मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. तर हे अगदी पूर्णपणे 400 ते 450 500 या रेंजमधल्या मार्कांच्या विद्यार्थ्यांसाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे आणि त्यामध्ये सुद्धा खूप सारे विद्यार्थ्यांचा झोन आपल्याला जास्त पाहायला मिळालेला आहे. आणि त्यानंतर 350 ते 300 ह्या मार्कावरती सुद्धा खूप सारे विद्यार्थी आपल्याला इथं पाहायला मिळतात. ह्यामध्ये जवळजवळ 18% विद्यार्थी आपल्याला जास्त पाहायला मिळत आहेत. तर ह्या मार्कांमध्ये जे विद्यार्थी आहेत 350 ते 300 या मार्कांमध्ये विद्यार्थ्यांचा हब जास्त महाराष्ट्रात आहे. त्याही विद्यार्थ्यांना अगदी BMSचं सुद्धा यावर्षी गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे. कारण 300 ते 350 मी का सांगत आहे, अगदी प्रत्येक कॅटेगरीनुसार असं सांगत आहे की 300 मधले मार्क असतील तेही विद्यार्थी अगदी सेफ झोनमध्ये आहेत. कारण BMSचे सुद्धा अगदी नवीन कॉलेजेस येत आहेत, त्यामध्ये सुद्धा सीटची संख्या आपल्याला वाढलेली पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतरचा जो रेशो आम्ही काढलेला आहे 250 ते 200 एवढ्यापर्यंतचे सुद्धा मार्क मधले विद्यार्थी खूप सारे आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ 20% विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहेत. तर रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे पूर्णपणे रेशो लक्षातच येईल ते किती मार्कापर्यंत किती पर्सेंटेज विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्यावर्षी 2026मध्ये आहेत. तर 250 ते 200 मार्कापर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अगदी BHMS सुद्धा ह्या ठिकाणी सुद्धा गव्हर्नमेंट प्रायव्हेटचं कॉलेज मिळणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना 200 ते 250 मार्कांवरती MBBSच करायचं असेल आणि त्या विद्यार्थ्यांना अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा यावर्षी चान्सेस राहणार आहेत. तर जे चान्सेस आहेत ते डीम्ड कॉलेजेस आहेत. पण डीम्ड कॉलेजमध्ये तुम्ही जर पाहाल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 1 CR अबो हे बजेट जात असतं. 1.5पर्यंतसुद्धा काही काही कॉलेजची फी आहे टोटल बजेट. पण तुम्हाला जर अगदी 200 ते 250 मार्क येत असतील आणि तुम्हाला जर MBBSच करायचं असेल तर तुम्हाला अगदी MBBSसाठी आपल्याला इथे अदर राज्यांचं सुद्धा अदर स्टेटचं सुद्धा आपल्याला इथं ऑप्शन्स आपल्याला चांगलं मिळू शकणार आहे. तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी 200+ मार्क येत असतील आणि त्या विद्यार्थ्यांना MBBSच करायचं असेल आणि त्या विद्यार्थ्याचं बजेटसुद्धा अगदी 1 CRच्या आतमध्ये आहे, अशा विद्यार्थ्यांनी मला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला स्क्रीनवरती माझा हा नंबर दाखवतच आहे. तर एनी टाईम कॉल मेसेज करून डिटेल्स माहिती विचारू शकता. तर ज्या विद्यार्थ्यांना MBBSच करायचं आहे, रिपीट करायचं नाही आणि त्यांचं बजेटसुद्धा कमी आहे, तर त्या तमाम विद्यार्थ्यांनी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. मी स्क्रीनवरती नंबर दिलेलाच आहे. एनी टाईम कॉल मेसेज करून अधिक माहिती विचारू शकता आणि तुमचं MBBSचं डॉक्टरचं स्वप्न पूर्ण करू शकता. खूप सारे असे स्टेट आहेत की त्या ठिकाणी तुम्हाला जी काही कॉलेजची फी आहे त्याच्यामध्ये निगोशिएट करून आम्ही करत आलेली आहे. मी स्वतः येऊन ॲडमिशन करत आलेली आहे. त्यामुळे अगदी तुम्ही बिंदास राहा विद्यार्थी मित्रांनो. फक्त एक कॉल करा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे अगदी कुठल्या स्टेटमध्ये आहेत, कोणते कॉलेजेस आहेत आणि त्यामध्ये कॉलेजमध्ये फी किती आहे आणि त्या फीमध्ये निगोशिएट किती होऊ शकतं, मॅक्झिमम किती निगोशिएट होतं, हे पूर्णपणे तुम्हाला डिटेल्स मी सांगणारच आहे. तर तुम्ही अगदी एनी टाईम कॉल मेसेज करून अगदी डिटेल्स विचारू शकता आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर जे काही विद्यार्थी किंवा पालक हा व्हिडिओ पाहत असतील त्या विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी इतर गरजू विद्यार्थ्यांनासुद्धा, ज्या विद्यार्थ्यांनासुद्धा घ्यायचं आहे MBBS ॲडमिशन पण बजेट कमी आहे, त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा की जेणेकरून त्यांनाही आपल्याला त्या ठिकाणी कमी बजेटमध्ये ॲडमिशन होऊ शकणार आहे. तर खूप सारे विद्यार्थी मी गेली 6 वर्षापासून आपल्या महाराष्ट्रातले विद्यार्थी साऊथमध्ये खूप सारे विद्यार्थ्यांची ॲडमिशन केलेली आहे तर निगोशिएटमध्ये. त्यामुळे अगदी तुम्हाला तिथे महाराष्ट्राचे सुद्धा मुलं खूप सारे आपल्याला पाहायला मिळतील. तिथे आपला महाराष्ट्रीयन ग्रुप तयार झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला तिथे काहीच प्रॉब्लेम येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, अगदी तुमचं बजेट कमी असेल तर तुम्ही नक्कीच ही चान्स सोडू नका आणि असेच तुम्हाला यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ह्या चॅनलशी नक्की सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये असेच नवीन यूजफुल व्हिडिओ पाहायला मिळतील. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू.